नमस्कार, मी उमेश घोंगडे. बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विधानसभेच्या आखाड्यात आपण आज सिल्लोड विधानसभा मतदारसंघासंदर्भात बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ म्हटलं की प्रामुख्यानं नाव समोर येतं ते अब्दुल सत्तार. सलग 3 वेळा या मतदारसंघातनं ते निवडून आलेत. आता चौथ्यांदा ते उभे आहेत. त्यांच्या समोर आहेत सुरेश बनकर. सुरेश बनकर हे मूळचे भाजपवाले. भाजपमधनं ते एकतर म्हणजे एकेकाळी ते भाजपमध्ये खूप सक्रिय होते. भाजपचे प्रदेश चिटणीस होते. या सगळ्या निवडणुकीच्या एकूण राजकारणामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता ते अब्दुल सत्तारांच्या विरोधामध्ये उभाटा शिवसेनेकडनं ते उभे आहेत. हा एकूण जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघात मुस्लिमांचं मतदान तुलनेनं खूप आहे. अब्दुल सत्तार सलग 3 वेळा या मतदारसंघातनं निवडून आलेत. पण या पलीकडं अब्दुल सत्तारांची खरं जी ओळख आहे ते वादग्रस्त वक्तव्य. तुम्ही गेल्या 5 वर्षातली त्यांची वेगवेगळी वक्तव्य पाहिले तर त्याच्यावरती आपल्याला एक स्वतंत्र व्हिडिओ करता येईल. अशा पद्धतीची जी राजकारणामध्ये जाहीरपणे बोलू नये अशा अनेक गोष्टी ते बोलून गेले. त्याच्यावरती वाद झाले. त्याचा कधी त्यांनी फारसा इन्कार केला आहे किंवा त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असंही कधी घडलेलं नाही आहे. तर असं हे एकूण व्यक्तिमत्व आहे. मात्र मतदारसंघात ते खूप स्ट्रॉंग असतात, स्ट्रॉंग आहेत. ज्याला त्या मतदारसंघापुरते तर ते प्रचंड स्ट्रॉंग लीडर आहेत, मास लीडर आहेत. त्यांच्याकडं घराणं घेऊन येण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या लोकांची कायमच रीग असते. आपल्या मग प्रचंड लोकशक्ती आहे, आपण मास लीडर आहोत. कदाचित यामुळंच ते या पद्धतीनं नेहमी बोलत असावेत. हे सगळं झाला इतिहास. मात्र मतदारसंघात आत्ताची परिस्थिती नेमकी काय आहे आपण अविनाशजींकडनं समजून घेऊया. अविनाशजी, खरोखरच 3 टर्म अब्दुल सत्तार निवडून आलेले आहेत, चांगल्या मतांनी निवडून आलेत आणि आत्ताही ते खूप स्ट्रॉंग आहेत असं म्हटलं जातं. नेमकी परिस्थिती काय? आत्ता या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की लोकसभा निवडणुकीचे खूप पडसाद या मतदारसंघात पडत आहेत. प्रामुख्याने रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे अशी लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यामध्ये कल्याण काळे निवडून आले. तर या मतदारसंघामध्ये रावसाहेब दानवे हे 27,000 मतांनी मागे पडले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी एका जाहीर कार्यक्रमात कल्याण काळेंचा सत्कार केला. असं एक सूचक वक्तव्य केले की मी कल्याण काळे यांना मदत केली. तर त्याच्यामुळे भाजपचे कार्यकर्ते खूप चिडले आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आत्ता लोकसभा निवडणूक ते आत्तापर्यंत तिथे अनेक आंदोलनं झाली. भाजपचे कार्यकर्ते म्हणत होते की आम्हाला अब्दुल सत्तार नको आहेत. म्हणजे एका गावात तर छोट्या गावात एक आंदोलन होतं, त्यावेळेस रावसाहेब दानवे तिथे गेले होते आणि त्यांनी आंदोलन केलं होतं अब्दुल सत्तार यांच्या विरोधात. रावसाहेब दानवे यांनी रजाकार, औरंगजेब हे जे मराठवाड्यातील परवलीचे शब्द आहेत की मराठवाड्यामध्ये जर समजा तुम्हाला थेट भेद करायचा असेल तर रजाकार म्हणायचं किंवा औरंगजेब म्हणायचं आणि त्याचा खूप इफेक्ट होतो. तर तशा पद्धतीचं झालं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुरेश बनकर यांनी आत्ता भाजपमधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या 288 मतदारसंघांपैकी हा एकमेव मतदारसंघ असा असेल की जिथं उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकत्र आलेत. नेते नाहीत परंतु कार्यकर्ते एकत्र आलेत आणि त्याचा खूप मोठा इफेक्ट अब्दुल सत्तार यांच्यावर होणार आहे. मुख्यतः या मतदारसंघामध्ये जर आपण सगळा इतिहास जर पाहिला तर अब्दुल सत्तार जरी हे 3 वेळा सलग निवडून आले असले तरी ह्याच्यापूर्वी भाजपचा आमदार तिथं होते. म्हणजे अगदी अब्दुल सत्तार यांचा त्यांनी पराभव केला होता. 3 वेळा सलग भाजपचे आमदार इथं होते आणि त्याच्यामुळे आत्ताची ही निवडणूक ही अब्दुल सत्तार यांच्यासाठी खूप कसोटीची ठरणार आहे. अब्दुल सत्तारांची खरी ताकद काय? म्हणजे ज्या ताकदीवरती ते बेधडक बोलतात. अगदी गेल्या 5 वर्षातला मगाशी जो उल्लेख केला की अगदी मुख्यमंत्र्यांच्या OSDची कॉलर पकडण्यापर्यंत त्यांची जी काय मजल आहे ती गेलेली होती. त्याची तेव्हा खूप चर्चासुद्धा झाली. पण मग एवढ्या या पद्धतीनं आक्रमक असण्याचं आणि सलग 3 वेळा निवडून येण्याचं काय त्यांचं प्लस पॉईंट काय आहे? अटॅक इज बेस्ट डिफेन्स असं एक म्हटलं जातं. आक्रमकता हा म्हणजे बचाव सगळ्यात चांगला बचाव असतो. आता आपण आहे ना थोडंसं म्हणजे अब्दुल सत्तार यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण अब्दुल सत्तार यांची जर राजकीय पार्श्वभूमी पाहिली, त्यांची आर्थिक पार्श्वभूमी पाहिली तर खरोखर तुम्हालाही कल्पना असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता आणि त्याला 3 वेळा निवडून येतो तर ह्याला खूप महत्त्व आहे. तर ते महत्त्व कशा अर्थाने सांगतो की अब्दुल सत्तार हे एका अत्यंत गरीब कुटुंबातील म्हणजे त्यांचं सुरुवात जी झाली तर ते सायकलचं दुकान चालवायचे आणि ते सायकलचे दुकान चालवण्याच्या माध्यमातून सायकलचं दुकान म्हणजे त्या काळात सायकल खूप हे होती. म्हणजे पंक्चर काढायला येण्यापासून ते भाड्याने सायकल देण्यापर्यंत लोकांचा त्यांच्यावर असा संपर्क आला
आणि ते अगदी BA झालेले आहेत आणि BA झाल्यानंतर सायकलचं दुकान चालवायचे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे त्यावेळेच्या नोकऱ्या वगैरे हा सगळा हे झालं. तर त्याच्यामध्ये सायकलचं दुकान चालवत असताना त्यांनी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली. त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये निवडून आले. त्यानंतर सिल्लोड जे आहे ते नगर परिषद झाली. तर सिल्लोड नगर परिषदेमध्ये ते काँग्रेसकडून उभे राहिले. काँग्रेसला खूप कमी मतं मिळाली होती, पण त्यांच्या अब्दुल सत्तारांची पहिल्यापासूनची जी खूबी आहे की ते विरोधकांना आपलेसे करून घेतात. त्यांची बाकीची इमेज काही असेल, परंतु विरोधकांना आपलेसे करून घेतात. तर ते त्यांनी नगर परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळेस भाजप तिथे खूप स्ट्रॉंग होती आणि विशेष म्हणजे त्यामध्ये समसमान मतं पडली आणि चिठ्ठीवर अब्दुल सत्तार निवडून आले. म्हणजे मला असं वाटतं की तो त्यांचा असा भाग्योदय म्हणतो ना आपण, म्हणजे एका चिठ्ठीने आयुष्य बदललं माणसाचं, तर तो भाग्योदय झाला. आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी मतदारसंघासाठी खूप कामं करायला सुरुवात केली. आता हा जो मतदारसंघ आहे संपूर्ण औरंगाबाद जर आपण म्हणजे छत्रपती संभाजीनगर आता ज्याचं नाव आहे, हा जर जिल्हा पाहिला, हा सगळा भाग पाहिला मराठवाड्याचा, तर ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसते की मुस्लिम समाजाचा एखाद्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने पुढे जाणं त्याला शक्यच नसतं. कारण तिथे मगाशी मी जसं म्हटलं की तशा पद्धतीचे अनेक हे केले जातात आणि तिथे भाजपचा आमदार 3 टर्मचा आमदार, तर त्याला त्यांनी पाडून त्यांनी हे केली. तर त्याच्यामुळे त्यांना आक्रमक होणं त्यांना साहजिक होतं, आक्रमक होणं भाग होतं. फक्त एकच झालं की खरोखर जर अब्दुल सत्तार तुम्ही आता जे म्हटलं ना ते अगदी बरोबर. म्हणजे सुप्रिया सुळेंबद्दल त्यांनी एकदा खूप आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी म्हणजे खूप त्यावेळेस हे केलं होतं. अगदी म्हणजे DPTCच्या मीटिंगमध्ये असेल, कलेक्टरच्या सोबत असेल, ते कलेक्टरला काही बोलतात. तर त्यांनी जर हा सगळा जर हा त्यांचा जो म्हणजे तो वाचाळपणा जो म्हणतो ना आपण, तो वाचाळपणा जर त्यांनी सोडला असता तर आत्ता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणात एक आदर्श उदाहरण म्हणून अब्दुल सत्तार, म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नाही, काही नाही, फक्त लोकसंपर्काच्या जोरावर ते निवडून येतात. आत्ता जर आपण पाहिलं तर आत्ता सिल्लोड आणि सोयगाव असे 2 तालुके आहेत ह्या मतदारसंघामध्ये. तर या दोन्ही मतदारसंघातल्या सगळ्या संस्था ज्या आहेत, म्हणजे नगर परिषद असतील, ग्रामपंचायती असतील, सहकारी संस्था असतील, ह्या सगळ्या सहकारी संस्थांवर त्यांचं वर्चस्व आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अब्दुल सत्तार हे नाव म्हटल्यानंतर कदाचित लोकांमध्ये असा थोडासा एक काहीतरी एक इमेज तयार होती. परंतु टोपी, साधा ड्रेस आणि त्यांचं बोलणं, रांगडं बोलणं, हे म्हणजे कुठल्याही म्हणजे आपण जातीचा खरं उल्लेख करायला नको, परंतु तरी पण कुठल्याही अँगलने ते मुस्लिम वाटत नाहीत. कधीही ते मुस्लिम समाजाच्यासाठी म्हणून काहीतरी बोलतात असं करत नाही. अगदी लोकांमध्ये मिसळतात आणि ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे आता तरी. अगदी खरं. मी खरं हेच बोलणार होतो की जरी ते मुस्लिम असले तरी त्यांचा एकूण पेहराव, एकूण राहणीमान आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते, म्हणजे ते मुस्लिम आहेत म्हणून सगळे मुस्लिम बांधवांचा कदाचित त्यांना 100% पाठिंबा असू शकतो, मात्र त्याच्याशिवाय इतर समाजातले जे घटक आहेत ते तितकेच त्यांच्यासोबत त्या मतदारसंघात गेली अनेक वर्ष. कदाचित या निवडणुकीत त्याला वेगळा रंग देऊन कदाचित काही वेगळं होत असेल, मात्र यापूर्वीच्या सगळ्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांशिवाय इतर जातीचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत आहेत. आपण बोलतोय फक्त त्यांची जी भाषा असते, म्हणजे आक्रमकपणा म्हणजे दुसऱ्यांना शिव्या देणं किंवा महिला राजकारण्यांबद्दल वाईट शब्द वापरणं, याला आक्रमकता म्हणत नाहीये. बरोबर. जर लोकांच्या प्रश्नावरती अधिकारी ऐकत नसेल तर आंदोलन करणं आणि त्यावेळची भाषा आक्रमक असते किंवा एकूणच जो तुमचा जो स्वभाव असतो तो आक्रमक असतो, हे आपण मान्य करू शकतो. मात्र महिलांविषयी बोलताना सुद्धा जर तुम्हाला कळत नसेल आणि तुम्ही त्याला जर आक्रमक म्हणत असाल तर ते मात्र ते कोणी मान्यच करू शकत नाही आहे. हे ठीक आहे, पण एकूण मतदारसंघातली आजची परिस्थिती काय आहे? कारण आपण सुरेश बनकरांबद्दल बोललो किंवा त्या दोघांमधली ती थेट लढत आहे, तर नेमकं काय म्हणजे आता काय झालेलं इथं की आता हे सगळं राज्याचं राजकारण जे सगळं म्हणजे बदललं ना, तर त्यातले म्हणजे खरोखर आपल्याला म्हणजे आता आपण एका मागच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की खरोखर कधी कधी लक्षातच येत नाही की कोण कुठल्या पक्षात आहे, म्हणजे कदाचित आपल्याकडून सुद्धा चुकण्याची शक्यता असते. तर ते झालंय कसं की 2014 आणि 2019ची निवडणूक सुरेश बनकर यांनी भाजपच्या 2009 आणि 2014ची निवडणूक सुरेश बनकर यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती. भाजपचे खंदे कार्यकर्ते म्हणून ते तिथं ओळखले जात होते आणि आत्ताही भाजपचा सगळ्या लोकांचा जो हे कल आहे तो सुरेश बनकर यांच्याकडेच आहे. आणि त्यामुळे भाजपची जी ताकद आहे तर ती सगळी ताकद सुरेश बनकर यांना मिळण्याची शक्यता आहे. कारण रावसाहेब दानवेंनी ती फार निवडणूक त्यांना बदला घ्यायचा आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की कल्याण काळे हे काही अब्दुल सत्तार यांच्यासाठी काही फार प्रयत्न करणार नाहीत, कारण त्यांचं काम झालेलं आहे आणि त्यांना एक माहिती आहे की आपण जरी ह्या भागात प्रयत्न केला तर त्याचा काही फारसा काही परिणाम होणार नाही. परंतु अब्दुल सत्तारांना मात्र काय झालं की त्यांचं कात्रीत अडकल्यासारखं दानवेंचा त्रास होऊ शकतो, भाजपचा त्रास होऊ शकतो. आणि मुळात काय आहे की भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ना त्यांना रावसाहेब दानवेंचा पराभव खूप जिव्हारी लागला. रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री होते. सगळ्यांना असं वाटत होतं की रावसाहेब दानवे निवडून आल्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळेल, कारण तसे ज्येष्ठ आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिले. तर तो पराभव खूप लागलेला आहे. त्याच्यामुळे अगदी ग्राउंड लेवलचा जो भाजपचा कार्यकर्ता आहे तो अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आहे. आता
दुसरी गोष्ट या मतदारसंघात मागाशी उल्लेख जो झाला की साधारणतः 70,000च मुस्लिम आहेत बरं का, जास्त मुस्लिम नाहीत. म्हणजे बाकीचे आपण अनेक मतदारसंघ, मालेगाव असेल, अणुशक्तीनगर असेल, या मतदारसंघांमध्ये 1.25 लाख 1.5 लाख धुळ्याचे काही भाग आहेत तिथं तेवढे. इथे काय ते मुस्लिम समाजच फक्त अब्दुल सत्तार यांना मतदान करतो असं नाही, बाकी अनेक करतात. पण आता त्याच्यामध्ये पण मुस्लिमांशिवाय बाकीचं जातीगणित कसं आहे? मुस्लिमांशिवाय मराठा समाजच तिथे आत्ता म्हणजे मराठा समाजच हे आहे, आणि याशिवाय मग ओबीसी घटक आहेत. पण खरं म्हणजे आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये जातीचा उल्लेखच होत नव्हता. आता व्हायला लागला. आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं अब्दुल सत्तार यांच्यासाठी कसोटी याच्यासाठी लागणार आहे की ते भाजपसोबत म्हणजे हे महायुतीत एकनाथ शिंदेसोबत गेलेत. आणि आत्ता जो एक साधारणतः मुस्लिम समाजाचा कल आहे की म्हणजे हे म्हणजे आता भाजप विरोधी आहे, निवडणुकीत आता जे सध्या म्हणजे भाजपकडूनच जो प्रचार केला जातोय तो मी या उद्धव ठाकरे वगैरे अशा पद्धतीचा प्रचार केला जातोय. आणि त्याच्यामुळं काय अनेक मतदारसंघात ह्याचा हिंदू ध्रुवीकरणाला कदाचित फायदा होऊ शकतो. पण या मतदारसंघातला मुस्लिम जो आहे तो मी या उद्धव ठाकरे म्हटलं की कदाचित तो उद्धव ठाकरेकडे जाऊ शकतो. त्याच्यामुळे कदाचित यावेळी अब्दुल सत्तारांची जी मुस्लिम मतपेढी आहे ती सुद्धा फुटू शकते, आणि तोही त्यांना एक सगळ्यात मोठा आहे. फक्त आत्ता त्यांच्या बाजूने एकच गोष्ट आहे की त्यांनी ह्या सिल्लोड सोयगावमध्ये चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी म्हणजे विकास कामाच्या पातळीवर त्यांची कामं चांगली आहेत, कारण त्यांची जी थेट काम करण्याची पद्धत आहे, जिल्हाधिकाऱ्याला घेऊन येतात, तहसीलदाराला बोलून घेतात, हे सगळं झालं. पण हे सगळी कामं करताना एक दुसरी गोष्ट असते की त्याच्यामध्ये त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप खूपच झालेत. म्हणजे त्यांच्यावर सगळ्यात महत्त्वाचा आरोप म्हणजे ग्रामीण भागामध्ये एखादा नेता असेल, त्या नेत्याला जर समजा म्हणजे त्या नेत्याला सर्वात वाईट त्याच्यावर आरोप म्हणजे जमीन हडपणे. आपण महाराष्ट्राचं सगळं जर राजकारण बघितलं की जमीन हडपणारा नेता अशी एकदा का तुमची इमेज झाली की ती इमेज तुम्हाला, कारण प्रत्येकाला असं वाटतं म्हणजे मी एक नाव सांगत नाही परंतु एक अत्यंत राज्यातले मोठे नेते आहेत पुणे जिल्ह्यातले, आणि एक त्यांच्याच पक्षाचे आमदार होते. तर ते आमदार काय म्हणाले की ते नेते असं म्हणाले की आपण जाऊ घरी. तर त्या नेत्याची त्याच्या घराशेजारीच एक मोठी जमीन होती अगदी मोक्याच्या ठिकाणी. तर तो माणूस त्या नेत्याला घेऊन जायलाच तयार नव्हता. तो म्हटलं की आपण हॉटेलमध्ये जेवण करू, इकडे करू, घरी नको. तर त्याला ती भीती होती की अरे ती जागा बघितली की तो माणूस पर्यंत की काय कशी आहे काय आहे. तर त्याच्यामुळे जमीन हडपणं हा अत्यंत वाईट गोष्ट आहे, आणि ती अब्दुल सत्तार यांच्या विरोधात खूप हे होती. दुसरी गोष्ट म्हणजे आता शपथपत्रात त्यांनी चुकीची माहिती दिलेली. तिसरी गोष्ट तिथला जो शिक्षक हा फार प्रभावी घटक असतो. तर शिक्षकाच्या मध्ये जो सगळा तो घोटाळा झाला होता शिक्षकांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या 2 मुलींचं नाव होतं आणि अब्दुल सत्तार यांनी ह्याच्यामध्ये घोटाळा केला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अब्दुल सत्तारच्या विरोधात जात आहेत. फक्त आता एकच बघायचं आहे की खरोखरच लोक विकास कामं, आक्रमकपणा याला साथ देत आहेत की या गोष्टी पण पाहत आहेत. अगदी खरं आहे. मी 2 गोष्टी तुमच्याशी बोलताना माझ्या लक्षात आल्या. एक म्हणजे महायुतीत आहेत आणि मुस्लिम उमेदवार आहेत, अब्दुल सत्तार आणि हसन मुश्रीफ. तर कागलमध्ये आपली खरं टीम जाऊन आली आहे. टीमचा अनुभव प्रत्यक्ष असा आहे की जरी हसन मुश्रीफ महायुतीचे उमेदवार म्हणून जरी असले तरी महायुतीत आहे म्हणून तिथला जो मुस्लिम मतदार आहे तो मुश्रीफांपासून दूर गेलेला नाही आहे. बरोबर. आणि जो बिगर मुसलमान आहे तो सुद्धा मुश्रीफांच्याच बाजूनं बहुतांश आहे. म्हणजे आत्ता जो महत्त्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्रात, हे खरं 2च मतदारसंघ असे आहेत की महायुतीचे उमेदवार आहेत मुस्लिम आहेत. आणि मग आता सिल्लोडमध्ये काय होईल माहीत नाही, पण कागलमध्ये जे आपली जी टीम जाऊन आली त्याच्यामध्ये तर मुस्लिमांचा आणि बिगर मुस्लिमांचा दोघांचाही तितकाच प्रतिसाद हसन मुश्रीफांना आहे. सिल्लोडमध्ये खरोखरच महायुतीसोबत गेल्यामुळं आपल्या आत्ता हे जे उमेदवार आहेत यांना खरोखरच त्याचा फायदा होतो. यात एक गोष्ट आहे महत्त्वाची की गेल्यावेळी ते अब्दुल सत्तार हे काँग्रेसच्या विचाराचे, आणि ते 2019मध्ये शिवसेनेत गेले आणि त्यावेळेस ते खूप सगळ्या राज्यात झालं होतं. आणि मुळात शिवसेनेने अब्दुल सत्तारांना घेतलं कसं, म्हणजे शिवसेनेचा त्यावेळेसचा जो कार्यकर्ता होता ना तो पण खूप डिस्टर्ब झाला होता की अब्दुल सत्तारांना घेतलं कसं. म्हणजे बघितलं ना की 2019 ते 2024पर्यंत येताना ह्या 5 वर्षामध्ये म्हणजे समाज मन किती बदललं. म्हणजे 2019मध्ये अब्दुल सत्तार यांना घेतल्यामुळे शिवसेनेमध्ये असा प्रक्षोभ निर्माण झाला, आणि 2024मध्ये आपण आत्ता अशी चर्चा करतोय की मुस्लिम मतही उद्धव ठाकरेंकडे जातील. म्हणजे उद्धव ठाकरेंची इमेज कशा पद्धतीने बदलली, मुस्लिम समाजाचं मन कशा पद्धतीने बदललं, आणि कशा पद्धतीने म्हणजे जो एक नॅरेटिव्हचा जो एक आता सध्या सगळीकडे फेक नॅरेटिव्ह हा एक जो हे केलेला जातोय, तर तो फेक नॅरेटिव्ह कशा पद्धतीने काम करतो ह्याचं एक उदाहरण म्हणजे हे सांगता येईल. बरं, हे जे उमेदवार अब्दुल सत्तार आहेत यांच्या निवडणुकीतनंच तुम्ही म्हणता ते त्याला लोकसभेप्रमाणेच होतं की त्याला छेद मिळेल, हे आपल्याला खरं तर 23 तारखेच्या निकालामधूनच कळेल. हा सिल्लोड मतदारसंघ हा अत्यंत चर्चेचा, आणि या निकालाकडे सगळ्या राज्यांचं, जसं मी कागलचा उल्लेख केला तसा सिल्लोडकडं सुद्धा निकाला दिवशी निश्चितपणे महाराष्ट्राचं लक्ष असेल नेमका निकाल काय लागतो याच्याकडं. दरम्यानच्या काळात ज्या घडामोडी असतील त्याच्यावर आपण बोलत राहू. आज थांबूया इथंच.
उद्या भेटूया नव्या व्हिडिओसह. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.